सिंदखेड राजा येथे मा जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मुख्य पूजा संपन्न। प्रशासनाने मा जिजाऊंच्या भक्तांसाठी पूर्ण सुविधा उपलब्ध कराव्यात, शिवाजीराजे जाधव। राजमाता जिजाऊंच्या 428व्या जयंतीनिमित्त आज मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत जिल्ह्यासह राज्यातील हजारो भाविक दाखल झाले असून सकाळी 6 वाजेच्या दरम्यान राजे लखुजी राजे जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव आणि जिजाऊ भक्ताच्या उपस्थितीत महापूजन संपन्न झाले। लखुजी राजे राजवाड्यातील मा जिजाऊंच्या जन्मस्थानी हजारो भाविक नतमस्तक झाले आहेत। राजमातेला मानाचा मुजरा करण्यासाठी जिजाऊ प्रेमींच्या सकाळपासून रांगा लागल्या आहेत। तर मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ भक्तांसाठी प्रशासनाने पूर्ण सुविधा उपलब्ध कराव्यात असे साकडे राजे लखोजी राजे जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी घातले आहे। गुलामी कुणाला काय रे विठ्ठल या चला विठ्ठल। राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रीयन नव्हे तर सर्व भारतीय हिंदुस्थानातील सर्व जनतेला आम्ही सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मेहुणा राजा, आडगाव राजा, किनगाव राजा, उमरेड, जवळखेड आमच्या या शाखा आहेत या बाजूच्या या सर्वांच्या वतीनं आम्ही तुम्हाला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थानं ज्या मातेनं छत्रपती शिवराय घडविले, छत्रपती शिवरायांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं आणि ती पुण्याची पहाड उपटून अंधश्रद्धेला मागे टाकून जिजाऊ साहेबांनी एक मोठ्या स्वराज्याची निर्मिती शिवरायांच्या हातून निर्माण केली। त्या शिवरायांना सुद्धा आजच्या दिनी मानवंदना देतो आणि आपल्या सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि या सिंदखेड शहरामध्ये आजही अकोमोडेशनची चांगली व्यवस्था नाही। मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करेल की या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था शासनाने निर्माण केल्या पाहिजे, ज्या माध्यमातून जिजाऊ भक्त जे लाखो जिजाऊ भक्त या ठिकाणी येतात त्यांची थांबण्याची, त्यांना चांगल्या सुविधा या ठिकाणी निर्माण होण्यात एवढीच आपल्या मार्फत मी त्यांना विनंती करतो। आणि त्यांना जिजाऊ साहेब सदिच्छा देव, त्यांचे राज्य चांगल्या पद्धतीने चालू, परंतु त्यांनी जिजाऊ जन्मोत्सवासाठी चांगल्या पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी निर्माण कराव्या अशी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो।